अँड वेलकम अगेन. POS म्हणजेच पीस ऑफ स्टोरी या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचे आपले गेस्ट आहेत शंकर सावंत सर. ते एक योग शिक्षक आहेत. ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स दोन्ही त्यांनी योगामधून केलं आहे. देन मिनिस्ट्री ऑफ आयुषमध्ये सर्टिफिकेशन आहे, लेवल ऑफ 6 त्याला मानलं जातं. नॅचरोपॅथीमध्ये डिप्लोमा आहे आणि योगाशी रिलेटेड त्यांचा जवळजवळ 6 ते 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सो योगाशी रिलेटेड तुमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतील. त्याच्यातली काही प्रश्न आज आपण त्यांना विचारणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की योगा कोणी करायचा, कसा सुरू करायचा, कोणाकोणासाठी तो फायदेशीर आहे. आणि आजच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये योगा हे सोल्युशन आहे खरं तर. सो वेलकम शंकर सर. तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. सर, आजचा पहिला प्रश्न जो सगळ्यांनाच पडतो, योग म्हणजे काय? योग म्हणजे काय की योग म्हणजे की आत्मतत्वाला परमतत्वाशी जोडणे असं सांगितलेलं योग. जसं की साध्या सोप्या भाषेमध्ये बघायला गेलं तर आपलं शरीर आणि मन या दोन्हींना एकत्रित करणं त्याला योग म्हटलेलं आहे. अच्छा, ओके. आणि जेव्हा आपण योगाची गोष्ट करतो तर योगाला खूप मोठा इतिहास आहे भारतामध्ये. तर मग प्राचीन काळातला योग आणि आजच्या दैनंदिन युगातला योग कसा वेगवेगळा आहे? आता प्राचीन काळामध्ये जो योग आहे, जो ऋषीमुनींनी तो जसं की ते नॉर्मल त्यांचं जे दिनचर्या होती त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण स्वतःला वाहून घेतलेलं होतं. बरोबर. तर त्याच्यामध्ये ते जे ऋषीमुनी होते त्याच्यामध्ये कोणतेही आसन करायचे. एखादं आसन घेतलं की त्याच्यामध्ये ते तासन तास बसत राहायचे, त्याच्यामध्ये समाधी प्राप्त करायची. बरोबर. पण आता आपल्याला जसं की या सध्याच्या वातावरणामध्ये ते शक्य नाही. सध्याच्या जीवनशैलीमध्ये ते एवढं काही शक्य नाहीये. नॉर्मल आता आपलं फक्त बेसिक दिवसाची सुरुवात आपण योगाभ्यासाने करतो. बरोबर. म्हणजे तुमचं असं म्हणणं की प्राचीन काळात जो योग होता तो ऍडव्हान्स लेवलचा असं म्हणू शकतो का आपण? तो जो योग ऍडव्हान्स म्हणण्यापेक्षा की ते साधना तेवढी करत होते. जसं जसं त्यांना ते साधण्यामध्ये तल्लीन होत होते, त्याच्यामध्ये गुंतत होते, म्हणजे ते पुढे ते जात होते. म्हणजे मास्टरी आपोआप. येस त्याच्यामध्ये. तेव्हा काय आपल्या याच्यामध्ये योग म्हणजे की जसं की आता जसं आहे योगामध्ये ग्रॅज्युएशन आहे, मास्टर्स आहे, आता एक टप्पे दिलेले आहेत शिक्षणाचे. तसे तेव्हा काही नव्हते ना. तेव्हा फक्त ते साधना करत होते. गुरुपदिष्ट मार्गेनं गुरुच्या सान्निध्यात कुठेतरी आश्रमात जायचे आणि त्यांच्या सान्निध्यात तिथं जसं की कोणती गुरुकुल पद्धत असते तेव्हा जसं की तिथे जाऊन तिथं त्यांचं पडेल ते काम करायचे आणि ती फक्त शिकत राहायचं हेच काम करत होते ते. बरोबर. मग योग आता जसं की सगळ्यांना माहिती झालं योग. बरोबर. पण जसं आपण आता बोललो की प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेच योग. भारतच ओरिजिन आहे आपण म्हणतो. मग जेव्हा फॉरेन कंट्रीजमध्ये या योगाचं जे महत्व आहे की जे तुमच्या आयुष्यात आल्यानंतर तुमचं शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. मग ते जेव्हा त्यांनी अंगीकारलं तेव्हा भारताने ते नोटीस केलं. राईट. मग योगाला हे ग्लॅमर कधी आलं? जसं की आपण बघतो की जसं आधी मी 2017 पासून म्हणजे 16 पासूनच त्या फील्डमध्ये, पण त्यावेळेस एवढा क्रेज नव्हता योगाला. ऍज अ की योग हा आपल्यासाठी बनलेला नाहीये. आधी त्यावेळेस वाटायचं लोकांना की हा योग जो आहे जो म्हाताऱ्यांसाठी आहे, जे की युवा वृद्ध आहेत, जे वृद्ध लोकांसाठी आहे, तो आपल्यासाठी बनलेला नाहीये. अशी गैरसमज होती लोकांच्या ह्याच्यात. पण जसं तो कोरोनाचा काळ आलेला आहे. बरोबर. कोरोनाच्या काळामध्ये एक लोकांना जसं की ते एक जागृती झाली की बाबा तेव्हा आपल्याला हा योग केला पाहिजे. तेव्हापासून ते सुरू झालं की कारण आम्ही कोरोनाच्या अगोदरपासून पण बघत होतो की तेव्हा ज्यावेळेस आम्ही सर्टिफाईड कोर्सेस देत होतो की योगविद्या गुरुकुल अंतर्गत नाशिकमध्ये, तेव्हा लोकांना जसं की आम्ही फ्रीमध्ये क्लास घ्यायचे. तर वारंवार फोन करावा लागायचा की तुम्ही येणार आहे का, या तुम्ही, आता बॅच स्टार्ट झाली आहे, आजपासून झाली आहे, तुम्ही या लवकर. तरी पण लोक येत नव्हते. म्हणजे बऱ्याचशा वेळेस असं होतं की आमच्या आजूबाजूच्या आम्ही घरी जायचो योगाचा प्रचार प्रसार करण्यासाठी, किंवा तुम्ही या येऊन थोडंसं नॉर्मली की म्हणजे की त्यांना सांगायचो. प्रत्येक म्हणजे आमचे जे गुरुजी आहेत वगैरे त्यांचं व्याख्यान ठेवायचो किंवा एक लोकांमध्ये एक योगाबद्दल एक जागृती यावी. पण मग ते थोडेफार काही जण यायचे, पण बरेचसे लोक अंगडंगच करायचे. तेव्हा काय असं क्रेज नव्हता. मग नंतरचा जसं की कोरोना आला त्याच्यामध्ये जास्त क्रेज यायला लागली. लोक आता घरात होते तेव्हा मग खूप जास्त क्रेज म्हणजे खूपच वाढलेला आहे. म्हणजे जवळपास एका बॅचला कोरोनाच्या आधी 10 जण पण नव्हते.
तर त्या बॅच मध्ये नंतर ते शिक्षक शिकवणारे 100 ऍडमिशन होते. अरे बापरे. हा, खूप. म्हणजे हा कोरोनानी बदल घडवला योगामध्ये. कोविडमध्ये जो वेळ मिळाला त्याचा फायदा लोकांनी करून घेतला. मग कोविडमध्ये तुमच्या म्हणजे ऑनलाईन पण शिकत होती लोक? परफेक्ट. हा, ऑनलाईनच आमचे बॅचेस चालू होते तेव्हा कुठे ऑफलाईन नव्हतं. त्याच्यामुळं त्यावेळेस परदेशातील लोक जे आहेत परदेशामध्ये, कारण आपण पण त्या प्रत्येकाच्या वेळेनुसार आपण क्लासेस घेत होतो. ओके, त्याच्यामुळे त्यांना पण जास्त आपली तेव्हा अजून जास्त म्हणजे प्रचार प्रसाराला मदत झाली. त्याच्या अगोदर एवढं ऑनलाईनचं काहीच नव्हतं ना. बरोबर. हा, त्याच्यानंतर मग कोरोनाच्या वेळेस आला तेव्हा लोक घरात होती सगळेच. तेव्हापासून मग जास्त प्रचार प्रसार झाला. तेव्हापासून लोकांना वाटायला लागलं की अरे योग हा आपला आहे, आपण प्राचीन काळापासून आलेला आहे, आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेला योग आहे, भगवद्गीतेमध्ये योग सांगितलेला आहे. बरोबर. हा, तर तेव्हापासून तो योग अजून लोकांना एक आता वाटायला लागलं की आपण केला पाहिजे, तेव्हापासून करायला लागले लोक. अच्छा. मग जसं आपण म्हणतो की योगाने, जसं तुम्ही म्हणाला परमतत्वाशी जोडणारा अभ्यास आहे हा, तर योगामुळे शरीरात आणि आपण म्हणतो शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य दोघांनाही जपण्यासाठी योगा मदत करतो. तर मग याच्यामध्ये जर कोणाला सुरुवात करायची असेल, अगदी आपण बिगिनर पासून सुरुवात करू, जर बिगिनर्सला करायची असेल योगा, तर कुठली आसनं तुम्ही बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत? आता सुरुवातीला जसं की बेसिक आहेत ज्यांना काही योगाभ्यासाचं माहितीच नाहीये, त्यांनी योगाभ्यास सुरू करत असताना काही जसं वॉर्मअप आहे, वॉर्मअप सगळ्यांना हाताच्या मानेच्या हालचाली माहिती आहेत, ते जर सुरू करून जसं की ताडासन सांगितलेलं आहे, दोन्ही हात उभं राहून दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुंफवायचे आणि दोन्ही हाताचे तळवे फिरून घ्यायचे वरच्या दिशेला आणि दोन्ही पायाचे सावकाश टाचावर उचलायचे, पूर्ण शरीर आकाशाच्या दिशेने वर खेचायचं आणि नजर आपल्याला स्थिर ठेवायची. एकतर आपलं संपूर्ण शरीर वरच्या दिशेला खेचणार आहे, कोणाला ताण भेटणार आहे. त्याचबरोबर हे साध्या सोप्या ज्या आसन आहेत, तिरेक ताडासन आहे, त्याच्यानंतर कटीचक्र आसन आहे, त्याच्यानंतर पोटावर झोपून जे काय आसन आहेत, जसं की त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे भुजंग आसन, पाठीच्या कण्यासाठी खूप महत्वाचं आहे, ते आसन झालेलं आहे. त्याच्याबरोबर शल्वासन झालेलं आहे, पाठीच्या कमरेसाठी एक पाय वर उचलाय सावकाश पोटावर झोपून, त्याच्यानंतर दोन्ही पाय वर उचलायचे, हे द्विपाद शल्वासन. हे चांगल्या पद्धतीचे आसन आहेत. त्याच्यानंतर बेसिक तुम्ही पाठीवर झोपून करू शकता, जसं की पवनमुक्त आसन आहे, पचन संस्थेसाठी खूप महत्वाचं आहे. ओके. हा, त्याच्यानंतर द्विपाद उत्तानपाद आसन आहे, 90 डिग्री मध्ये दोन्ही पाय घ्यायचे पाठीवर झोपून, ते पण खूप सोपे आसन आहेत पण खूप परिणामकारक आहेत. ते तुम्ही जसं की ग्रंथांमध्ये काय सांगितलेलं आहे, योग हे काय की अनुभूतीचं शास्त्र आहे. अच्छा. हा, तुम्ही अनुभूतीत पुस्तकात वाचलंय आणि मी तो केलाय किंवा पुस्तकातच एवढं सांगितलं तसंच केलं, पण जोपर्यंत तुम्ही प्रॉपर तुम्ही त्या पद्धतीने करणार नाही आणि तेवढं त्याचा फायदा नाही घेणार आहे, म्हणजे तुम्हाला अनुभूतीच नाही घेणार आहे, तर ते फायदा नाहीये. मग अनुभूती घेऊन तुम्ही तेवढा वेळ टिकवलं पाहिजे. तुमच्या कॅपॅसिटी, प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे. साधारणतः आपण तुम्ही सुरूच करताय तर साधारणतः 30 सेकंद 1 मिनिट, त्याच्यानंतर असं वाढवत कालावधी वाढवला तर मग चांगला फायदा होतो. त्याच्यानंतर मग वज्रासन आहे, जसं की ते पचनासाठी खूप महत्वाचं सांगितलेलं आहे. वज्रासन पण गुडघ्यांवरती बसायचंय, ते खूप महत्वाचे आहे. असं पुढे करत सूर्यनमस्कार आहेत, असे सूर्यनमस्कारचा वगैरे फायदा होऊ शकतो. सूर्यनमस्कार घातल्याने पूर्ण शरीराला व्यायाम भेटतो. हा, सर्वांग सुंदर व्यायाम म्हटलेला आहे त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार. आणि मग सूर्यनमस्कार करायचं काही म्हणजे वेळ आहे का? सूर्यनमस्कार आता जसं आता प्रत्येकाचं आपण बघितलं, आता आमचे क्लासेस जे आहेत सकाळीच आहेत असं नाहीये, आमचे दुपारी पण आहेत, 1 ते 2 पण बॅच घेतो आम्ही दुपारी. हा, आता प्रत्येकाचं शेड्यूल वेगळं आहे. तुम्ही काहीच करत नाहीये, त्याच्यापेक्षा काही करणं खूप महत्वाचं आहे. काही जणांचं शेड्यूलच तसं. आता IT मधले लोक आहेत, ते उठतात खूप उशिरा, मग त्यांचं मग कारण त्यांचं नाईट जॉब असतो बाहेर, म्हणजे बाहेर देशात त्यांना काम करावं लागतं ऑनलाईन वगैरे, तर मग त्यांचं टायमिंग तसं आहे, तर मग त्या हिशोबाने त्यांचं शेड्यूल बनलेलं असतं, त्यांची जीवनशैली बनलेली असते. त्याच्यामुळे त्यावेळेस पण करू शकता. मोस्टली सकाळी उठून जे ज्यांना जमतं की भारतामध्ये आहेत त्यांनी सकाळी केलेला चांगला राहतो, कारण आपण सकाळी उठून नॉर्मल पेय पाणी, जसं की आपण गरम पाणी वगैरे घेतलं, त्याच्यानंतर मग जसं तुम्ही योगाभ्यासाची सुरुवात, वॉर्मअप, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार केल्यानंतर दिवसभराचं तुम्हाला फ्रेश वाटायला लागेल. अच्छा. आणि असं अनुभव लोकांकडून आम्हाला सांगितलेले पण आहेत. तुम्ही जसं म्हणाला की योगा करण्यासाठी किंवा तुम्ही रोज जे करताय ते ऑब्व्हियसली तुमच्या किंवा ट्रेनर जे सर्टिफाईड ट्रेनर आहेत त्यांच्या अंडरच करायला पाहिजे, की रेग्युलर जी लोक घरी करतात, लाईफस्टाईल
आपण काहीच, तुम्ही जसं म्हणाल की काहीही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं, तर मग अशा जिथे ट्रेनरची आवश्यकता नाहीये तर असे काही आहेत का असणं? ट्रेनरची तर शक्यतो तुम्हाला, जसं की आता त्याच्यामध्ये जसं की व्यक्तिगत साधना आहे, योग साधना ही व्यक्तिगतच आहे, तुम्हाला एकट्यानाच करायची आहे. ओके, पण ती काय होतं की कोणीतरी आपल्याला मागं पाहिजे, कारण आपण एखादं आसन आहे, ओके, तर ते आपण जसं की 2 मिनिटं करायचंय तर ते आपण शॉर्टकट घेतो, किंवा मध्येच कोणीतरी कोणाचा तरी फोन आला तर तो उचलायला जातो, किंवा असे काम आपण मध्येच काही ना काही करत असतो. पण जर कोणता तरी जर योग शिक्षक असेल समोर तुमचा, तर तो प्रॉपर वेने करून घेतो, म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने तो व्यवस्थित त्या सिक्वेन्सने करून घेतो. अच्छा, तो फायदा होतो. अच्छा, पण तसंही करू शकतो. बऱ्याच वेळा आता मी स्वतः बघितलेलं आहे. काही जणांना आता जसं की शुद्धिक्रिया आहेत किंवा प्राणायामाचा अभ्यास आहे, जसं की माहिती नाहीये. ओके, हा, करेक्ट वेने. ओके, जसं की आता नॉर्मल एक उदाहरण सांगतोय की बऱ्याच जणांना शुद्धिक्रियामध्ये जसं कपालभाती सांगितलेले आहेत, कपालभाती कशी करायची माहितीच नाहीये, भस्त्रिका प्राणायाम कसं करायचं माहितीच नाहीये. जसं आजकाल आता सध्या आपण बघतोय इंस्टाग्राम, जसं की युट्यूब वरती वगैरे रील्स खूप आहेत, जसं की नॉर्मल त्यांनी शॉर्ट मध्ये सांगितलेलं असतं, ते सर्वांनीच करायला बघतात. काय, आता मी स्वतः माझे क्लायंट आहेत, जसं की मी त्यांच्याकडे पर्सनल क्लास घेतो, तर त्यांना माहिती नव्हतं की त्यांना बीपी आहे, त्यांना माहिती होतं, पण बीपी साठी कपालभाती चालेल हे माहिती नव्हतं. अच्छा, मग त्यांना ते कपालभाती पण करायला लागलेत, 3-3, 4-4 मिनिटं. त्यांना ते त्रास वाढतोच ना. ह्या सगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही योग, म्हणजे ग्रंथांमध्ये पण सांगितलेले आहेत की गुरुपदिष्ट मार्गे, तुम्ही गुरुच्या सानिध्यातच योगाभ्यास केला पाहिजे, आधी शिकले पाहिजे व्यवस्थित, त्याची प्रॅक्टिस तुम्ही दिवसभर म्हणजे नंतर कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे. अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की शिकून तुम्ही एकटे नंतर करू शकता, पण पहिले ते व्यवस्थित एखाद्या गुरु, जसं म्हणाला त्याचं गुरुच्या सानिध्यात ते शिकून मग तुम्ही ते एकटे करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. योगा आता खरं तर सेलिब्रिटीजनी पण खूप फेमस केलाय, त्यांच्या लाईफस्टाईलचा पण भाग आहे. त्यात ते सांगतात की त्यांच्या स्किनवर परिणाम झाला, म्हणजे स्किन एकदम क्रिस्टल क्लिअर झाली, आणि शरीरात तर ऑब्व्हियसली त्यांच्या बदल झालेच. तर हा खरंच ते सांगतात ते बरोबर आहे की फेक नॅरेटिव्ह आहे? नाही, बरोबर आहे, कारण आपण सध्या पण वर्कशॉप पण चालवतो. सकाळी योगाभ्यास सकाळी उठल्यानंतर जो करतो, जसं की सकाळी त्यांनी आपल्याला याच्यामध्ये योगामध्ये पण सांगितलेलं आहे, सकाळी उठल्यानंतर पाणी पिया, कोमट पाणी, पुशअप, ते पाणी पिलं वगैरे, मग त्यांनी योगाभ्यासचा चांगला फायदा होतो, ब्लड सर्क्युलेशन वगैरे चांगलं व्हायला लागतं. आणि आता सध्या काय होतं की नवीन एक ट्रेंड आलेला आहे की फेस योगा पण. अच्छा, हा, तर जी की एक्सरसाइज आपण कधी जास्त केलेली नाहीये, लोकांना जास्त माहिती नाहीये, तर ती फेस योगाने पण जास्त चांगल्या पद्धतीने, कारण आपण एक्सरसाइज किंवा तेवढा प्रत्येक, आपण जसं की चेहऱ्यावर तेवढा नाजूक हात किंवा ते एक्सरसाइज केलेली नाहीये. हा, तर ते सध्या चालू आहे आणि त्याचा फायदा होतोय. आम्ही पण वर्कशॉप चालवतो फेस योगाचे, आणि खूप ग्लो वगैरे चेहरा होतो, म्हणजे नॅचरल ग्लो. ओ नाईस, हे मला माहित नव्हतं. अच्छा, आता व्यायामाचे खरं तर दोन भाग पडतातच नेहमी, म्हणजे आपल्याकडे एक असतात एकदम हार्डकोर जिम फॉलोअर्स, बरोबर, आणि दुसरे असतात योगा फॉलो करणारे. तर जिम आणि योगामध्ये काय बेसिक फरक आहे? आता जिम मध्ये बघितलं तर आपण काय बघतो की जिम मध्ये गेलं की तिथे लोक बॉडी बनवतात, म्हणजे मसल्स बनवायचं काम तिथे, कारण वेट लिफ्टिंग, वजन असतं, वजन उचलायचं, बरोबर, तिथं फक्त शरीराची कसरत केली जाते. अच्छा, बरोबर, आणि तिथे शरीरावरतीच फोकस असतं, फक्त तुम्हाला प्रत्येक मसल्स बनवलं जातं. आज जसं की तिथे डेज ठरवलेले असतात जिम मध्ये, एका अर्थाने बघितलं तर की आज लेग्स डे, फक्त पायांचा व्यायाम असेल, तो फक्त पायांचे मसल्स बनवतात, बाकी शरीराचा विचार नाही तिथे, नॉर्मल. हा, पण आता आपण जर योगाचा विचार केला तर तिथे संपूर्ण शरीर असणारच आहे, त्याचबरोबर मनाचा विचार केला जाणार आहे. बरोबर, ओके, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे योग हा शरीर आणि मन या दोन्हीलाही जोडणारा व्यायाम आहे, म्हणजे योग आहे. हा, तर त्याच्यामध्ये काय असं होणार आहे की सुरुवातीला वॉर्मअप पण असतो, म्हणजे हालचाली असतात शारीरिक, त्याच्यानंतर की त्याच्यामध्ये सांगितले हाताच्या हालचाली, पायाच्या हालचाली, त्याच्यानंतर पाठीवर झोपून आसनं आहेत, पोटावर झोपून आहेत, बसून आहेत, उभं राहून आहेत, म्हणजे 4ही स्थितीमधले आसनं आहेत. अच्छा, हा, त्या 4ही स्थितीमधला आसनांचा अभ्यास आपला रोज होणार आहे. हा, त्याचा फायदा होणार आहे अक्षरशः, म्हणजे पूर्ण जे आपल्याला जसं की आसन करतो त्याच्या मुळापर्यंत जाणार आहेत, म्हणजे ताणदाब, एवढा ते फायदा आहे योगाचा फायदा आहे. बरोबर.
आता जसं तुम्ही म्हणाला मानसिक आरोग्य म्हणजे प्राणायाम, तर प्राणायाम किती इफेक्टिव्ह असतात? बिकॉज आत्ताची लाईफ ही सगळ्यांचीच एकतर शेड्यूल प्रॉपर नाही म्हणता येणार. तुम्ही जसं म्हणाल की वर्क लाईफच अशी आहे की त्यांचे काही टायमिंग्स नाही आहेत, मीटिंग्स अशा आहेत की दुसऱ्या देशातल्या क्लॉक्सवर चालणारे वर्क आवर्स आहेत. तर अशा स्ट्रेसफुल लाईफमध्ये प्राणायाम किती हेल्पफुल होतं? बिकॉज एन्झायटी, डिप्रेशन हे आजकाल नॉर्मल टर्म झाली आहे. तर आता प्राणायामाचा अभ्यास आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. ओके, प्राणायामाचा असा अभ्यास आहे की प्राणायाम जर तुम्ही केला की आपण जसं की त्यांनी आपण कुंभक, जसं प्राणायामामध्ये ते अष्टकुंभक सांगितले, कुंभकासहित सांगितले, आपण कुंभकासहितचा जरी विचार नाही केला, फक्त दीर्घ श्वसनाचा जरी विचार केला, नॉर्मल तुम्हाला कधी टेन्शन आलं, फक्त दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, तुम्ही लगेच शांत व्हाल. एवढा फरक आहे तुरंत. म्हणजे ग्रंथांमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की प्राणायामाने युक्तेनं सर्व रोग क्षय होतो. प्राणायामाचा अभ्यास केला तर सर्व प्रकारचे त्रास कमी होणार आहेत, म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्रास उद्भवणार पण नाहीये. इतकं इफेक्टिव्ह आहे. कारण तुम्ही नॉर्मल बघा की आपण प्राणायाम, जसं की बरेच लोक सध्या काय आहे की आसनं करतात, योगाभ्यास करतात, पण प्राणायामाचा वेळ आला की लोक कंटाळा करतात. ते नाही झालं पाहिजे. साधारणतः प्राणायामाचा अभ्यास करत असताना साधारणतः एक प्राणायाम निदान 10 मिनिटं तरी केला पाहिजे, तर तो तुमच्या पूर्ण शरीरांतर्गत जाणार आहे ना. तुम्ही जर 2 मिनिटं केला लगेच फायदा नाही होणार. बरोबर. ते प्राणायामाचं जसं की ताणतणाव आहे त्यासाठी फक्त अनुलोम विलोम करून बघा. डावीने घ्यायचंय, उजव्या हाताची प्रणवमुद्रा करायची, अंगठ्या शेजारचे 2 बोट दुमडून घ्यायचे, ते ओठांवर ठेवायचे, त्याच्यानंतर उजव्या अंगठ्याचे आणि उजवी नाकपुडी बंद करायचे, डावीने दीर्घ श्वास घ्यायचाय आणि उजवीने दीर्घ श्वास सोडायचाय, परत उजवीने घ्यायचंय, डावीने सोडायचंय. असं जरी तुम्ही प्राणायाम केला, ओके, अनुलोम विलोम सिंपल सगळ्यांसाठी चालणार आहे. ओके, तर तो प्राणायाम केला, जसं की तुम्हाला जसं सकाळी उठल्यानंतर आसनं वगैरे झाले, शेवटचे काही 10 मिनिटं आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही 10 मिनिटांसाठी हा प्राणायाम करू शकता आणि तो इफेक्टिव्ह आहे. हा झाला. किंवा भ्रामरी प्राणायाम आहे, तुम्हाला काही जास्त हे करायची गरज नाहीये, नॉर्मल ध्यानात्मक आसनांमध्ये बसायचंय, रिलॅक्स मध्ये, किंवा खुर्चीवर बसलं तरी चालेल. दोन्ही नाकाने दीर्घ श्वास घ्यायचाय, आवाज करत श्वास सोडायचा. याचे पण जसं की व्हायब्रेशन जाणवणार आहे शरीरभर, ते त्याचबरोबर मेंदूवरती एक चांगल्या प्रकारचं मसाज होईल. त्याचा फायदा होणार आहे. तुम्ही हे जे प्राणायाम आहेत सोपे आहेत, खूप सोपे आहेत, पण खूप परिणामकारक. लगेच इन्स्टंट रिझल्ट देणार आहेत. आणि मी स्वतः बघितलेले आहेत. मी स्वतः ताणतणावाचे वर्ग घेतलेले आहेत. स्पेशल फक्त 15 दिवसाची ताणतणावाची बॅचेस घेतले. त्याच्यामध्ये 10 मिनिटं हा कंपल्सरी बॅच, हा प्राणायाम घेतलेला आहे. अक्षरशः डिप्रेशन मध्ये होते लोक, म्हणजे की त्यांना असं कंटिन्यू एकतर असे आलेले होते की ते काही कारण, म्हणजे काही जरी झालं ना छोटं तर रडायचे. अरे बापरे. काही जरी झालं तर रडायचे. इमोशन काही त्यांचं थोडंसं एक काहीतरी प्रॉब्लेम झालेला, तेव्हापासून ते सुरू झालं. तर ते थांबतच नव्हतं. त्यांनी बऱ्याच हे केलेले आहेत, डॉक्टरांकडे गेलेत, पण ते काही होतच नव्हतं. पण त्यांनी म्हणे की सर असं असं आहे मला त्रास. म्हटलं चालेल, आपण तुम्ही सुरू करू योगाचा. मग तेव्हापासून त्यांना काही आसनं, हाताचे हस्तसंचालन, पायाच्या पदसंचालन प्रकार, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यात आसनं. त्याच्यानंतर प्राणायामकडे ज्यावेळेस मी अनुलोम विलोम आणि भ्रामरीवर जास्त भर दिला. त्याच्यामध्ये पूर्ण भ्रामरी प्राणायाम 10 मिनिटं वगैरे घ्यायचो. तर त्यांनी स्वतः म्हणजे त्यांचा रिव्ह्यू दिलाय मला, म्हणजे व्हिडिओ बनवून दिलाय की त्यांना त्रास नाही झाले, साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्येच पूर्ण कमी. बापरे. आणि कुठलीही महागडी औषधं न घेता आणि ऑनलाईन घरी बसून. अरे वा. म्हणजे इतकं इफेक्टिव्ह असून सुद्धा दुर्लक्ष आणि कंटाळा करायचं काही कारण नाही. म्हणजे मग मला तुम्ही असं म्हणताय की इतकं इफेक्टिव्ह योगा आणि प्राणायाम आहे. आता आपल्याकडे स्त्री आरोग्य पण एक दुर्लक्षित भाग आहे. आणि आजकाल कन्सिव्ह होत नाही लोकांना. तर मग अशा वेळेला मेल फिमेल दोघांनाही, तर अशामध्ये पण योगा हेल्प करतो का? हो, करतो. ऑब्व्हियसली सध्या जी लाईफस्टाईल आहे, जसं की IT चं बघितलेलं आहे किंवा नॉर्मली पण सध्याचं जे राहणीमान आहे किंवा मग सध्याची जी लाईफस्टाईल आहे ती खूप चेंज झालेली आहे. म्हणजे कधीही पण जेवण करणं, ओके, त्याच्यानंतर एक्सरसाइज काही, म्हणजे योगाभ्यास काहीच न करणं, म्हणजे शरीराला काहीच कसल्याच प्रकारचा
इव्हन वॉकिंग सुद्धा काहीच नाहीये. त्याच्यामुळं ते सगळ्या गोष्टी होत आहेत. त्याच्यावरती ऑफकोर्स योगाभ्यास चांगल्या पद्धतीने फायदा करू शकतो, कारण त्याच्यामध्ये काही ताणदाब येणारे आसनं आहेत आणि स्वतः आम्ही घेतोय कन्सिव्हचे आपण, की दोघांचं. जसं की आमच्याकडे एक गायनोकोलॉजिस्ट आहेत आमच्या सोबत काम करतात, कारण असे कपल येतात तेव्हा आम्ही त्यांच्याकडे रिपोर्ट्स देतो. त्याच्यानंतर मग ते सांगतात की असं असं हे आसन घ्या, ह्या फायदा, कारण त्यांचं पण शिक्षण झालेलं आहे योगामध्ये, ग्रॅज्युएशन मास्टर्स झालेलं आहे, तर ते पण आम्हाला सांगतात. मग असं करून आम्ही त्यांचा योगाभ्यास सुरू करतो. त्यांच्या दोघांचाच क्लास घेतो आम्ही, पर्सनल क्लास घेतो. त्यांच्यावर फुल अटेन्शन असतं. त्यांना आम्ही सांगतो की डाएटमध्ये पण काही चेंजेस असतात. बरेच लोकांना काही डाएट बद्दल पण माहिती नसतं की काय खाल्लं पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. तर मग आमच्यासोबत आहार तज्ञ पण आहेत, मग ते सांगत असतात. त्याच्यामुळं मग ते त्यांच्यासोबत जोडलेले असणं, त्यामुळे डॉक्टरांचं पण असतं. त्यामुळे 100% बऱ्यापैकी म्हणजे जवळपास रिझल्ट येतोच. आता आमच्याकडे जवळपास एक 4-5 कपल आहेत जे की कन्सिव्ह आहेत आणि याच्या आधी पण झालेले आहेत, आणि त्याचे रिझल्ट पण आम्ही आमच्या वेबसाईटवरती, इंस्टाग्रामवरती टाकलेले असतात. ओके. आणि स्त्री आरोग्य, जसं आपण म्हणतो PCOD, मेन्स्ट्रुअल म्हणजे रेग्युलर नाही आहे मेन्स्ट्रुअल, किंवा म्हणजे सगळेच रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड प्रॉब्लेम. आणि म्हणजे मला असं वाटतं की बाकी कुठला व्यायाम प्रकार जरी चालत नसला तरी योगा हा चालतो जेव्हा आपण म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये असतो. तर मग हे सगळं कसं रिलेटेड आहे योगा? आता PCODचा आणि PCOSचे गर्भ म्हणजे याचा जर भाग विचार केला, PCOD आणि PCOSचा, त्यासाठी योगाभ्यास हा वेगळा आहे. अच्छा. तर त्याच्यावरती जर नॉर्मली आपण त्याचा जर विचार केला की बरेच आता महिला म्हणतात की आम्हाला त्याच्यामुळे वेट पण वाढतं किंवा PCODचा त्रास आहे, तर त्याच्यामुळे काय की तुम्ही, आमचं एकच सजेशन असतं की नॉर्मल पण व्यक्ती आहे ज्यांना काही त्रास नाही, त्यांनी साधारणतः रोज 12 सूर्यनमस्कार जरी केले, काही वेळच नाहीये त्यांनी, तरी त्याच्यावरती चांगला फायदा होतो सूर्यनमस्काराचा बी. बाकी जरी मी आसनं नाही सांगत आहे, पण सूर्यनमस्कार ज्यांना वेळ नाहीये, ज्यांना वेळ आहे त्यांनी 1 तास योगाभ्यास केलाच पाहिजे. आणि आता आम्ही ज्यावेळेस आमच्याकडे PCOD PCOSचे स्टुडंट्स येतात, म्हणजे की साधक म्हणतात की आम्हाला त्रास आहे ते, ओके, जे महिला वगैरे असतात, तर मग त्यांना आम्ही 3 महिन्याचा कोर्स देतो. अच्छा. 3 महिन्यामध्ये, आणि बरेचसे म्हणजे रिझल्ट आलेले आहेत मुळापासून, म्हणजे 3 महिन्यामध्ये पूर्णपणे नाहीच आहे PCOD असे म्हणलेले आहेत. अरे वा. म्हणजे त्या माझ्या क्लासमध्ये आम्ही त्यांना कमीत कमी सांगतो की तुम्हाला 3 महिने आमच्याकडे योगाभ्यास केला पाहिजे, 1 तास केला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा 3 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काही त्रास नव्हता. अच्छा. आणि याचे पॉझिटिव्ह रिझल्ट आहे? पॉझिटिव्ह रिझल्ट आहेत सगळ्यांचा. एकदम त्यांनी स्वतः खुश होऊन आम्हाला पाठवतात मेसेज की सर PCOD पूर्ण बरा झाला, मुळापासून बरा झाला. आणि गर्भवती महिलांमध्ये त्यांचं कसं आहे की आपण त्यांच्या पण काही, जसं की आपण गर्भवती महिला जसं की 4थ्या महिन्यापासून आपण क्लास सुरू करतो आपल्याकडे. ओके. त्याच्यामध्ये पण आपण डॉक्टरांचा वगैरे सल्लाच घेतो, कारण रिपोर्ट्स वगैरे डॉक्टर जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने बघू शकतात, गायनोकोलॉजिस्ट वगैरे, त्यांच्यासोबत मग आम्ही कनेक्ट होतो. मग त्याच्यानंतर मग काही हालचाल आहेत की पाठीवर झोपून किंवा उभं राहून, हे प्रत्येक महिन्यामध्ये चेंजेस आहेत. अच्छा. जसं की ताडासन आहे, पाठीवर झोपून उभं राहून, तिरेक ताडासन आहे, हे. त्याच्यानंतर बरेचसे आसन आहेत, हालचाल आहेत, फक्त हातांच्या पायांच्या हालचाली त्यांच्याकडनं करून घेतो. त्याचबरोबर मंत्र उच्चारण त्यांच्याकडनं करून घेतो. काही त्यांना निसर्ग उपचाराच्या घरगुती उपचार जे सांगितलेले आहेत ते त्यांना सांगतो की तुम्ही ह्या पद्धतीने करा, मग त्यांना रिझल्ट येतो. आणि अक्षरशः आमच्याकडे असे जे गर्भवती महिला झालेत की त्यांची नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे. खूप फायदा आहे, म्हणजे बरेचसे लेडीज आहेत अशा. ओके. म्हणजे आता मला समजलंय, बऱ्याचशा भयानक म्हणतात लोक, भयानक आजारांवर आणि योगा फायदेशीरच ठरलाय. तर मला यायचंय की आपलं निसर्गोपचारामध्ये पण स्पेशलायझेशन आहे, तर निसर्गोपचार म्हणजे काय आणि कसा फायदा होतो का खरंच? आता निसर्गोपचार जसे की आपलं शरीरच हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे, कारण आपण त्यालाच विसरत चाललेलो आहे. कारण आता आपल्याला रिझल्ट लगेच पाहिजे, कोणताही त्रास झाला की लगेच आपण टॅबलेट घेतो, ॲलोपॅथिक, आणि ते दाबतो मध्ये. बरोबर. पण आता जसं की नॉर्मल एक उदाहरण आहे की जसं की सर्दी झाली तर आपण काय करतो, टॅबलेट घेतो, ते पूर्ण दाबतो. पण तेच जर आम्ही नॅचरोपॅथी निसर्गोपचाराचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आम्ही वाफ देतो, जसं की कोबीची वाफ आहे. म्हणजे ती कोबीची वाफ, ती आपला जी सर्दी झाली ती पूर्णपणे बरी होते. खोकला आहे त्यामध्ये आम्ही हळदीची धुरी देतो. अशा पद्धतीने घरगुती जे उपचार आहेत
निसर्गोपचाराचे काही उपचार आहेत ते त्याच्या साहाय्याने आपण त्यांचं बरं करतो. अच्छा, म्हणजे हे त्याचं वेगळं शास्त्र आहे. हा, निसर्गोपचार हा वेगळा आहे. पण निसर्गोपचार आणि योग हे एकत्र केलं तर चांगला फरक होतो. कारण मी निसर्गोपचार केंद्रामध्ये साधारणतः 6 वर्ष राहिलेले. योग विद्या गुरुकुल अंतर्गत आरोग्यधाम निसर्गोपचार केंद्र आहे नाशिकला. अच्छा. साधारणतः तिथे ते 20 बेडचं सेंटर आहे, नॅचरोपॅथी सेंटर. तर त्याच्यामध्ये 10 दिवसाचे शिबिर असतात महिन्याला 1 ते 10 असतो, 11 ते 20 असते आणि 21 ते 30 असते. अच्छा. असे 3 शिबिर असतात. त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे की त्याच्यावर ते बस्ती आहे, ओके, इनिमा आहे, ओके, त्याच्यानंतर वाफ आहे, ओके, त्याच्यानंतर मसाज आहे, ह्या सगळ्या काढे आहेत, सगळ्या गोष्टी तिथे भेटतात 10 दिवसामध्ये. आणि ते तुम्हाला जे त्रास आहे त्या पद्धतीने त्याच्यावरती जे त्याच्यामधली उपचार फायदेशीर ठरू शकतात तेच उपचार तिथे केले जातात. आणि मग तुम्ही जसं म्हणाला हे छोटे छोटे ज्या व्याधी आहेत त्याच आहेत की मोठे मोठ्या किंवा जुने आजार असेही बरे होतात? जुने आजार पण बरे होतात. मग कारण हे आपण त्यांना दोन्हीशी जोडतो, योगशास्त्र आणि निसर्गोपचार. या ज्यावेळेस दोन्ही एकत्र येतात त्यावेळेस रिझल्ट चांगला येतो. आणि मी स्वतः बघितलेलं आहे, बरेच साधक ज्यावेळेस तिथे होतो मी 6 वर्षामध्ये, की त्यावेळेस असं अक्षरशः म्हणजे कंबर पूर्ण वाकलेली असायची. ज्यावेळेस त्यांना शेवटचा पर्याय म्हणून योगशास्त्र आणि निसर्गोपचाराकडे होतात लोक. म्हणजे काहीच नाही उरलंय आपल्याकडे, कोणीतरी सांगितले तुम्ही तेवढं जाऊन या, ते करून या, बस तेवढं सांगितल्यानंतर तिथे येतात लोक. आणि येताना अक्षरशः रडतात की एवढा त्रास असतो. आणि ज्यावेळेस जातात 10 दिवस किंवा 20 दिवसानंतर अक्षरशः ते हसतात. हा, बरेच साधक असे. हा, म्हणजे खूप ते फायदेशीर ठरू शकतात. अंडर एस्टिमेट करतात लोक. येस. आता मला विचारायचं आहे, आपण खरं शेवटाकडे आलोय. मला 2 प्रश्न विचारायचे आहेत की तुम्ही योगाला ऍज अ करिअर ऑप्शन कसं काय निवडलं, आणि जर कोणाला या क्षेत्रामध्ये यायचंय म्हणजे योगामध्ये असं कमर्शियल्स कसे वर्क करतात, आणि तुम्हाला जर करिअर ऑप्शन म्हणून निवडायचं जसं तुम्ही निवडलात, तर काय तुम्ही त्यांना ऍडवाइस द्याल? कारण ज्यावेळेस मी स्वतः या क्षेत्रात आलोय, माझी 12वी झाली. 12वीच्या नंतर बहिणीचं स्टुडिओ आहे, म्हणजे योगाचं सेंटर आहे निजामाबादमध्ये. तर मी तिथे गेलेलो 12वीच्या सुट्ट्यानंतर. तर मग असंच झालं की मला तिला म्हटलं की बहिणीला की मला शिकायचंय योगा. तर ती म्हणे ठीक आहे की 12वी झालेली आहे तुझं, मग तुला आपण तिथे ठेवू नाशिकला, तर तिथे तू ग्रॅज्युएशन वगैरे कर, त्याच्यातच करिअर करू शकतो. म्हणजे ते डिपेंड आहे तुझ्यावर, तुला आवडायला लागेल तसं तू बघू शकतो, करू शकतो. म्हणलं हरकत नाही, ठीक आहे म्हटलं. मग मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर मग निसर्गोपचार आरोग्यधाममध्येच गेलेलो मी. तिथेच राहून मग मी ग्रॅज्युएशन केलं. मग ग्रॅज्युएशन करून मग तिथेच मग मास्टर्स तिथेच केलं. ग्रॅज्युएशन मास्टर्स योगामध्ये माझं तिथेच झालेलं आहे. त्याचबरोबर असं तिथे असं वाटायला लागलं की मला अरे ही फील्ड काहीतरी वेगळी आहे. आपण जसं की आपण आलोय ना, तर म्हणजे की लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण लोक, आता मी स्वतः तिथे आल्यानंतर बरेचसे लोक असं होते की मुलं माझ्या एज मधले, त्यांना ही फील्ड नव्हती आवडत. हा, ते निघून जात होते, आले की बघायचे निघून जायचे, राहत नव्हते. पण मग अरे म्हटलं आपल्याला करायचंय काहीतरी वेगळं दुसऱ्यांपेक्षा. तर मग आपण, आणि मला आवडायला लागलं की लोकांना रिझल्ट येत होते. म्हणजे अक्षरशः रडायचे आणि ते नंतर हसाय, म्हणजे एकदम हसत जात होते. म्हटलं ही तर जादू आहे, आपण याच्या मागे का नाही गेलो पाहिजे, आपण दुसरीकडे जाण्यापेक्षा. आणि मेन म्हणजे की आपण स्वतः एकदम असं कंटिन्यू हसत, म्हणजे व्यवस्थित राहतो, फिट राहतो. आपण स्वतः शरीराकडे लक्ष देतो, आपल्याला काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, आपण शरीराची काळजी कशी घेतली पाहिजे, कधी शुद्धिक्रिया केल्या पाहिजे, हे सगळ्या गोष्टी कळतात. मग आपण एवढं चांगलं असताना आपण दुसरीकडे का जायचं. म्हणून मी पुढे माझं करिअर त्याच्यातच करायचं ठरवलं. करिअर ऑप्शन. त्याच्यानंतर मग लोकांनी पण मला तसा प्रतिसाद दिला. आता मी पुण्यामध्ये माझं ऑफलाईन स्टुडिओ पण टाकलेले आहे, आणि ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅच आहेत. साधारणतः 150च्या प्लस स्टुडंट्स आहेत. अच्छा, म्हणजे कमर्शियल चांगले आहेत. हा, चांगले. अच्छा, आणि मग नवीन समजा कोणाला या क्षेत्रात यायचं असेल, तुम्ही काय त्यांना ऍडवाइस? त्यांना मी एकच सांगेल की आता सध्या तुम्हाला जर करिअर म्हणून जर करायचं असेल, जसं की तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा बाकी असेल, किंवा नॉर्मल आता जसं तुम्हाला योगामध्ये यायचंच आहे, तर नॉर्मल तुम्हाला योग शिक्षक होणं गरजेचं असतं, की दुसऱ्यांना शिकवायचं म्हणलं. बरेचसे योग शिक्षक आहेत असे की ते नॉन सर्टिफाईड, हा, पण तुम्हाला लोकांपर्यंत चांगलं घेऊन जायचंय.
बरोबर, म्हणजे की ते त्यांना रिझल्ट पण आला पाहिजे. बरोबर. ओके, तर त्यासाठी तुम्हाला आता मी जसं की योग विद्या गुरुकुलमध्ये शिकलेलो आहे, तिथं त्यांचं एक शास्त्रशुद्ध पद्धतीनं आहे, अभ्यासक्रम बनवलेला आहे गुरुजींनी. विश्वासराव मंडलिक जे आमचे गुरुजी आहेत, त्यांनी खूप अभ्यास करून त्यांनी तो अभ्यासक्रम बनवलेला आहे. त्याच्यामध्ये प्रवेश आहे 1 महिन्याचा, परिचय 2 महिने, नंतर शिक्षक 1 महिना, असं तो कोर्स आहे. जसं की तुम्ही आता आणि योग विद्या गुरुकुलच्या ज्या संस्था आहेत, नॉर्मल म्हणजे हे आहेत, शाखा आहेत, ते पूर्ण भारतभर आहेत आणि भारताच्या बाहेर पण आहेत. अच्छा. हा, तर मग इथे तुम्ही यांच्यासोबत जर तुम्ही जॉईन झालात तर तिथे महिन्याचे कोर्सेस असतात. प्रवेश 1 महिना असतो, परिचय 2 महिने असतात, नंतर शिक्षक असतो. जर तुम्हाला हे तिन्ही कोर्स एकत्र करायचं असतील, म्हणजे एका महिन्यामध्ये करायचं असतील, कोणाकडे वेळ नसतो, एका महिन्यात करायचं आहे, तर तुम्हाला तिथे 1 महिना राहावं लागतं. योग विद्या गुरुकुल नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला सेंटर आहे मोठं, 25-30 एकर मध्ये सेंटर आहे. हा, तर तिथे तुम्ही जाऊन 1 महिन्यामध्ये तो कोर्स करू शकता. तिथे तुम्ही व्यवस्थित शिकल्यानंतर तुम्हाला एक स्वतःला कॉन्फिडन्स येतो, तुम्हाला पण आवड निर्माण होते. मग त्याचबरोबर तुम्ही मग त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन करू शकता, मास्टर्स करू शकता, PhD करू शकता. पुढे भरपूर ऑप्शन्स आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकण्यासारखे. आणि हा ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा काळ किती म्हणाला शकतं? ग्रॅज्युएशन जो आहे तो 3 वर्षाचा आहे आणि मास्टर्स 2 वर्षाचा आहे. 2 वर्षाचा. आणि हे ते 5 वर्ष त्या केंद्रात राहून तुम्हाला ते शिकावं असं काही नाहीये की मी तेव्हा केंद्रात होतो की मला जास्त प्रॅक्टिकल नॉलेज हवं होतं. हा, कारण हे बघितलं आणि तेव्हा मी बहिणीने पण सांगितलं, कारण बहीण पण तिथेच होती, की ते बेस्ट आहे, तू तिथे राहा. मग तिथे मी राहिलेलो आहे 5 वर्ष, म्हणजे 6-7 वर्ष मी तिथे काढलेले आहेत. तिथे ग्रॅज्युएशन केलं, मास्टर्स केलं, सगळ्या गोष्टी तिथून केल्या. तिथे राहण्यापेक्षा तुम्ही घर, म्हणजे की जसं तुम्हाला डिपेंड आहे, तिथे राहू शकता किंवा मग तुम्ही घरी आहेत, ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहेत. पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी आता कॉलेज आहेत. तिथे फिजिकली प्रेझेंट राहणं गरजेचं आहे का? असं काही गरजेचं नाही आहे की ग्रॅज्युएशन आणि मास्टर्सला तरी, कारण तिथे मी ज्यावेळेस होतो आरोग्यधाममध्ये मला नॅचरोपॅथी पण शिकायचं होतं. की कारण तिथे मी मसाज, स्टीम बाथ वगैरे सगळ्या गोष्टी मला निसर्गोपचार जे आहेत ते सगळ्या मला पण शिकायच्या होत्या. हा, ते प्रॅक्टिकलच शिकणं महत्वाचं होतं, कारण त्याला सवय लागते. कारण आपण ते पुस्तकही वाचून ज्ञान घेणं असं होऊ शकत नाही. अच्छा, मग हे जे ग्रॅज्युएशन इन योगा आहे त्याच्यामध्ये निसर्गोपचार येत नाही, त्याच्यासाठी वेगळा अभ्यासक्रम? हा, निसर्गोपचार नाही, त्याच्यासाठी तो योगाभ्यास हा वेगळा आहे, योगशास्त्र हे वेगळं आहे आणि निसर्गोपचार वेगळं आहे. आणि योग विद्या गुरुकुलमध्ये त्यांनी दोन्हीची सांगड घातलेली आहे, योगाभ्यास आणि निसर्गोपचार दोन्हीने साधक बरा केला जातो. अच्छा. मग त्या दोन्ही गोष्टी मला शिकायला भेटत होत्या, मला तेवढंच चांगलं वाटत होतं. मग ते अच्छा, पण म्हणजे जर कुणाला शिकायचं असेल दुसरं काही करता करता ते ऑनलाईनही करू शकतात, ऑनलाईन पण करू शकतात, जसं की त्यांचा जॉब सोडून. मग आणि योगाचं जे MA किंवा ग्रॅज्युएशनचं जे कॉलेज आहे नॉर्मली, जसं की जिथं मी केलंय तिथं सॅटर्डे संडेज असतं. अच्छा. हा, कॉलेज म्हणजे तिथेही सॅटर्डे संडेज असतात? सॅटर्डे संडेज कॉलेज. ओके. योगा आणि प्राणायाम आणि निसर्गोपचार या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही आमच्या ऑडियन्सला एवढं डिटेल नॉलेज दिलं. आणि ऑडियन्सलाही मी सांगते, सरांचा स्वतःचा योगाचा स्टुडिओ आहे, तर जे पुण्यात आहेत, इवन मी असं म्हणेल की पिंपळे सौदागरच्या आसपास आहेत, त्यांना जर सरांचा स्टुडिओ जॉईन करायचा असेल तर त्यांचे आपण जे व्हिजिटिंग कार्ड आहे किंवा त्यांचे जे लोकेशनच्या डिटेल्स आहेत ते आपण पॉडकास्टच्या शेवटी लावणार आहोत. सो त्या चेकआउट करा. त्यांची जी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. सो कोणाला जर जॉईन करायचं असेल आणि ते जसं म्हणतायत योगा करा, प्राणायामही करा, पण शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकून करा, कारण त्याचा फायदा हा जास्त होतो. सो त्यांच्याशी कनेक्ट करण्यासाठी इन्फॉर्मेशन तर आम्ही देणारच आहोत. आमच्या पॉडकास्टसाठी तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि इतक्या व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आमच्या ऑडियन्स सोबत शेअर केलीत, त्यासाठी तुमचे मनापासून आभार सर. थँक्यू. सो आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन आम्हाला खूप मोठी ऊर्जा देतं. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांना बोलून अशीच छानशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा, कारण आम्ही नवनवीन एपिसोड्स अपलोड करत राहतो POS पीस ऑफ अ स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय.